प्रॅक्टिस सेट 1.2 4th 6th एक्झाम्पल पहा. फाइंड QP युजिंग गिवन इन्फॉर्मेशन इन द फिगर. डायग्राम मध्ये जी काय माहिती दिलेली आहे तर त्याच्या आधारे आपल्याला इथे QP शोधायचा आहे. डायग्रामचं ऑब्झर्वेशन करा. इथे ट्रायंगल MNP दिलेला आहे. ट्रायंगल MNP. In triangle MNP, segment NQ is the bisector of angle MNP. आणखीन इथे आपल्याला लेंथ दिलेली आहेत पहा. MN ची लेंथ दिलेली आहे 25. इथे NP दिलेला आहे 40. इथे MQ दिलेला आहे 14. ओके. आणि आपल्याला इथे हे शोधायचं आहे, हे लक्षात घ्या. ओके. आता हे एक्झाम्पल सोडवत असताना कोणत्या पद्धतीने सोडवायचं आहे हे पहा. इथे आपल्या लक्षात येते की अँगल बायसेक्टर थेरम इथे यूज करायचा आहे, हे आपल्या लक्षात येते पहा. त्याच्यामुळं अगोदर आपल्याला इथे मिनिमम माहिती लिहायला पाहिजे. इन ट्रायंगल MNP पहा. जस्ट मिनिट. इन ट्रायंगल MNP सेगमेंट NQ किंवा रे NQ लिहिलं तरी सुद्धा चालतं. इथे सेगमेंट NQ is bisector of angle MNP, and therefore by property of angle bisector of a triangle. आता आपल्याला इथे रेशो इक्वल घ्यायचे. आता रेशो कसे इक्वल घ्यायचे तर ते आपल्या लक्षात येणं गरजेचं आहे. इथून समजा स्टार्ट केलं N पासून तर इकडे NM अपॉन NP इज इक्वल टू MQ अपॉन QP. तर असे रेशो आपल्याला इथे इक्वल घ्यायचे आहेत. इथून आपण N पासून स्टार्ट करू, कारण इथे हा अँगल बायसेक्टर इथे आहे पहा. इथून स्टार्ट करायचा आणि हा रेशो घ्यायचा आहे. कसा पहा. NM अपॉन NP पहा. NM अपॉन NP इज इक्वल टू MQ अपॉन QP. MQ अपॉन QP. तर हा रेशिओ घ्यायचा हे आपल्याला बरोबर घेता आला पाहिजे. N पासून स्टार्ट केला बघा, इथून असा रेशिओ घेतलेला आहे. हे N किंवा हे MEN लिहिलं तरी चालतं. MEN अपॉन NP. हा सिक्वेन्स वाचताना बदलला तरी चालतो, आपल्याला माहिती आहे. देअरफॉर आता इथे व्हॅल्यू ठेवायची आहे. NM आहे 25 अपॉन NP आहे 40 इज इक्वल टू MQ 14 आहे अपॉन QP आपल्याला शोधायचं आहे, त्यामुळे आहे तसं लिहायचं आहे QP. ओके. आता हे सिम्प्लिफाय करताना आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. देअरफॉर इथे पहा 25 इंटू QP इज इक्वल टू 14 इंटू 40. आता इथे 25 इंटू आहे, तिकडे आल्यानंतर ते डिवाइड होतील. and therefore QP is equal to 14 into 40 upon 25. आता याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे.
कसं सिम्प्लिफाय करायचं पहा, इथे 5 ने डिवाइड करता येतं, त्यामुळं 5 8 जा 40 आणि 5 5 जा 25. आता मात्र या 5 ने इथे 14 ला किंवा 8 ला डिवाइड करता येत नाही कंप्लीट, त्यामुळे आपल्याला इथे QP इज इक्वल टू लिहायचं आहे. देअरफॉर QP इज इक्वल टू न्यूमरेटर पहा 14 8 जा 112 अपॉन डिनॉमिनेटर 5 येणार आहे. आता इथे डेसिमल पॉइंट मध्ये आपल्याला इथे आन्सर घ्यायचा आहे. QP इज इक्वल टू पहा, मी इकडे साइडला दाखवतो तुम्हाला डिवाइड करून. इथे पहा 5 ने डिवाइड करायचं आहे. 5 2 जा 10, इथे 1 0, इथे आपल्याला 2 उतरून घ्यायचे, 2 12 झाले. पुन्हा इथे पहा 5 2 जा 10, इथे 2 0. आता इथे पुढे आपल्याला डेसिमल पॉइंट घ्यायचा आहे, तर अशा वेळी आपण इथे एक 0 घेतो आणि मग पुढे 5 4 जा 20, तर इथे 22.4 आलेले आहेत. त्यामुळे QP इज इक्वल टू 22.4, तर हे आपल्याला इथे आन्सर मिळालेलं आहे. ओके, तर हे अशा पद्धतीने आपल्याला इथे सॉल्व्ह करायचं आहे. ओके, समजून घ्या. 7th example पहा. In figure, if AB parallel CD parallel FE, then find X and AE. एक्झाम्पल पहा, इकडे डायग्राम कडे पण पहा, तर इथे डायग्रामचं ऑब्झर्वेशन करा. इथे सेगमेंट AB, पॅरलल सेगमेंट CD, पॅरलल सेगमेंट FE दिलेला आहे. अर्थातच इथे BF ही ट्रान्सव्हर्सल आहे, लक्षात घ्या, आणि इथे AE ही ट्रान्सव्हर्सल आहे. त्यामुळं हे सेगमेंट आहे, त्यांना आपण लाईन कन्सिडर करू शकतो. लाईन ज्यावेळी कन्सिडर करतो तर त्या पद्धतीने विचार करायचा आहे. तर इथे आपल्याला याचा आन्सर लिहिताना स्टार्टिंगला आपल्याला इथे ती माहिती लिहावी लागेल आणि मग आपल्या लक्षात येते की इथे आपल्याला 3 पॅरलल लाईन्स अँड देअर ट्रान्सव्हर्सल्स, तर ही प्रॉपर्टी यूज करायची आहे. ओके, हा, तर त्यासाठी पहा, आता इथे लाईन AB, पॅरलल लाईन CD, पॅरलल लाईन FE, लाईन BF, and line AE are their transversals. शॉर्टकट मध्ये लिहितो मी इथे ट्रान्सव्हर्सल्स. ओके, आणि मग आता आपल्याला पुढे इथे लिहायचं आहे बाय प्रॉपर्टी ऑफ, देअरफॉर बाय प्रॉपर्टी ऑफ 3 parallel lines and their transversals. And their transversals.
तर याच्यानुसार कोणते रेशो इक्वल येतात तर हे आपल्याला इथे समजणं गरजेचं आहे. रेशो घेताना पहा इथे बीडी अपॉन डीएफ इज इक्वल टू एसी अपॉन सी. तर असे आपल्याला इथे इक्वल रेशो घ्यायचे आहेत. आणि इथे लेंथ त्या सेगमेंटची दिलेली आहे. इथे 8 आहे बीडी, डीएफ आहे 4, इथे 12 आहे एसी आणि सी दिलेला आहे एक्स. तर ही आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ओके, आता सॉल्व्ह करताना पहा इथे आपल्याला आता रेशो इक्वल लिहायचा आहे. रेशो लिहिताना बीडी अपॉन डीएफ, बीडी अपॉन डीएफ इज इक्वल टू AC अपॉन सी, AC अपॉन सी. आता आपल्याला इथे व्हॅल्यू ठेवायचे आहेत. डायग्राम मध्ये पहा आणि व्हॅल्यू ठेवायचे आहेत. देअरफॉर बीडी आहे 8 अपॉन डीएफ आहे 4 इज इक्वल टू AC आहे 12 आणि सी आहे x. आता इथे क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला घ्यायचं आहे. देअरफॉर 8 into x is equal to 12 into 4. आता इथे 8 इंटू आहे, तिकडे आल्यानंतर ते डिवाइड होतील. and therefore x is equal to 12 into 4 upon 8. आता याला इथे सिम्प्लिफाय करायचं आहे. कसं पहा, 4 1 जा 4, 4 2 जा 8, 2 1 जा 2, 2 6 जा 12. म्हणजेच आपल्याला इथे न्यूमरेटर मिळालेला आहे 6 अपॉन 1, दॅट इज x इज इक्वल टू 6. x ची व्हॅल्यू मिळाली. तर इथे थांबायचं नाही आहे. तर आपल्याला इथे x ची व्हॅल्यू काढल्यानंतर AE ची देखील व्हॅल्यू काढायची हे लक्षात आलं पाहिजे. नाहीतर इथेच तुम्ही थांबाल. तर आपल्याला पुढे सोडवायचं आहे. म्हणून पहा AC प्लस सी, AC प्लस सी इज इक्वल टू AE. आता इथे व्हॅल्यू ठेवायची, इथे रिझन लिहायचं आहे. रिझन कसं लिहायचं आहे, बिटवीननेस यूज करून A डॅश C डॅश E हे रिझन लिहायचंच आहे इथे. देअरफॉर AC ची व्हॅल्यू पहा 12 आहे प्लस CE x आहे. इथे डायग्राम मध्ये पहा, किंवा 6 ठेवू शकता. नेक्स्ट स्टेपला ठेवतोय मी. आणि इथे AE आपल्याला शोधायचं आहे. आता इथे x ची व्हॅल्यू ठेवतोय 12 प्लस 6 इज इक्वल टू AE. and therefore AE is equal to 18. ओके, तर इथे आपल्याला x ची व्हॅल्यू मिळालेली आहे आणि इथे AE ची व्हॅल्यू मिळालेली आहे. तर हे एक्झाम्पल आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचं आहे. नेक्स्ट एक्झाम्पल पहा. इन ट्रायंगल LMN, रे MT bisects angle LMN. If LM is equal to 6, MN is equal to 10, TN is equal to 8, then find LT. तर डायग्रामचं ऑब्झर्वेशन केलं तर लक्षात येईल इथे आपल्याला. तर इथे हा बायसेक्टर दिलेला आहे. ओके, त्यामुळे अर्थातच आपल्याला इथे या व्हॅल्यू दिलेल्या आहेत. इथे 6 आहे, इथे 10 आहे आणि इथे 8 आहे. आणि अर्थातच आपल्याला इथे LT इथे आहे ते शोधायचं आहे. आणि त्यामुळे इथे अँगल बायसेक्टर थेरम इथे आपल्याला यूज करायचा आहे. ओके, तर हे आपल्या लक्षात येणं इथे गरजेचं आहे. तर आता स्टार्टिंग करताना इथे लिहावं लागेल इन ट्रायंगल LMN, इन ट्रायंगल LMN रे MT is bisector of angle M.
or LMN. आता हे लिहिल्यानंतर मग आपल्याला इथे पुढचा भाग लिहायचा आहे. प्रॉपर्टी और थेरम असं लिहू शकता. बाय प्रॉपर्टी ऑफ angle bisector of triangle आता इथे आपल्याला रेशो इक्वल घ्यायचे आहेत. कोणते रेशो इक्वल घ्यायचे आहेत तर ते लक्षात येणं गरजेचं आहे. तर इथे पहा, इथे आपण जर एम पासून स्टार्ट केला, इथे एम पासून स्टार्ट करूया. इथे अँगल बायसेक्टर आहे म्हणून, आणि मग रेशो कसे घ्यायचे पहा. इथून ML और LM म्हणू शकता. ML अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. तर असे रेशो आपल्याला इथे इक्वल घ्यायचे आहेत. पहा, ML अपॉन MN, ML अपॉन MN इज इक्वल टू LT अपॉन TN. आता इथे आपल्याला व्हॅल्यू ठेवायची आहे. देअरफॉर इथे पहा, ML ची व्हॅल्यू 6 आहे. 6 अपॉन 10 MN आहे इज इक्वल टू LT आपल्याला शोधायचं आहे. त्यामुळे LT आहे तसंच लिहिलं, आणि TN आहे 8. आता आपल्याला क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्यायचं आहे. आता इथे LT ची व्हॅल्यू काढायची आहे म्हणून हा क्रॉस मल्टिप्लिकेशन अगोदर घेतोय मी. LT इंटू 10, LT इंटू 10 इज इक्वल टू 6 इंटू 10, सॉरी 6 इंटू 8. हा, तर आता आपल्याला इथे पुढे इथे जे 10 आहेत, तर हे 10 आपल्याला त्या साईडला न्यायचे आहेत, या साईडला. तर इकडे ते डिवाइड होणार, हे लक्षात घ्या. आणि मग आपल्याला पुढची स्टेप काय मिळते पहा. देअरफॉर LT इज इक्वल टू 6 इंटू 8 अपॉन 10. आता याला सिम्प्लिफाय करायचं आहे. इथे पहा, 2 4 जा 8, 2 5 जा 10. आता याच्या पुढे आपल्याला सिम्पलेस्ट फॉर्म देता येणार नाही आहे, त्यामुळे आपल्याला पुढचा भाग पहा. LT इज इक्वल टू, देअरफॉर LT इज इक्वल टू 6 4 जा 24 अपॉन 5 येईल. देअरफॉर LT इज इक्वल टू, आता याला यांनी डिवाइड करायचं आहे. 5 4 जा 20, पुढे 4 राहिले, डेसिमल पॉइंट येईल. 4 वर 0 घेतला, 40 झाले. 5 8 जा 40, म्हणजेच आपल्याला इथे LT ची व्हॅल्यू मिळालेली आहे 4.8. तर हे एक्झाम्पल आपल्याला अशा पद्धतीने सोडवायचे.